मी येत आहे स्टोरी म्हणतो. एक जंगलामध्ये एक माणूस राहत असतो. ते गाव नदी सगळं काय असतं आणि तिकडे एक गुफा पण असतं. ते रोज असेच माणसं जात असतात ना, म्हणून जातात माणसं आणि वापस येतच नाहीत. मग की नाही तो एक दिवस ना तिकडे जायचा प्रयत्न केल्यावर तिथे जातोयच. ते बाजूला माणसं उभारलेले असतात. ना त्यात ह्याच्या आतमध्ये ना राक्षस राहतो. तो ना तुला खाऊन टाकेल. मग तो म्हणतो असलं काही नसतं, असं काही पण नसतं. मग तो सोडून देतो आणि आतमध्ये पळायला चालू करतो. मग आतमध्ये असतो राक्षस झोपलेला आणि एका कॅटमध्ये ना सोन्याचा डब्बा असतो. तो सोनं मग तो ते घेऊन पळून जातोय. आणि तो राक्षस काय असतोय, तो राक्षस ना 5 दिवस झोपतोय, 3 महिने जागरण असतोय. म्हणून त्याला पाळीव प्राणी सारखंच मानलं जातं. मग तो बाहेर पळत आला. तो उठला. मग त्याने असं तो बाहेर येऊन धाप लागली. तो म्हटलं अरे बापरे, इकडचे माणसं कुठे गेले, तिकडे झाडाकडे. मग त्याने बोलवलं त्याला, इकडं गेला तो राक्षस. त्यावरती पाहून गेलं त्याने सगळे आणि म्हटलं अरे राक्षसाचं मला धाप लागला रे. तो म्हणतोय अरे थांब मी खायला आणते. आणि माणसं आले आणि ते म्हणतात अरे तो तुलाच खायला नाही आणणार. मग राक्षसाला आणि पडून तर त्याने खायला लागतात. अरे मग माणूस राक्षसाला विचारतो अरे काय हे माणसं ना इथे येऊन जातात आणि तुला ना बघून जातात, कारण तू आल्यावरतीच ना पळवून जातात. त्यांनी सांगतात की तू असं करतो, तू तसं करतो, तू असं करतो. आणि तू किती दिवस झोपतोस आणि किती दिवस जागरण राहत. बरं मी ना राक्षस म्हणतोय मी ना 5 दिवस झोपतो आणि 3 महिने जागरण असतो. कसं रे. मग तो म्हणतोय मी 5 दिवस झोपतो ना, मग 3 महिने जागरण राहू शकतो. म्हणून मग तो राक्षस नाही माणूस विचारतोय अरे तू असं कसा, तू तर खूप वर्षाचा वाटायला लागलास. राक्षस म्हणतोय हो मी खूप वर्षाचाच आहे, कारण ते माणसं आहेत ना ते माझे फ्रेंड्स होते आणि मी ना छोटा मुलगा होतो बिट्टू, माझं नाव बिट्टू आहे ना. त्यांनी म्हटलेले आम्ही खेळत होतो आणि त्याच्यामध्ये ना भांडी झाली. मग आंटीनं मला बोलवलं, ते जादूगारी आंटीनं. मग ती म्हटली अरे तुला आता मी राक्षस बनवणार. मग त्यांनी बनवून सोडलं. अरे त्या पोरांनी तर खूप काम केलंय. हो कर मला आता छोटं बाळ बनायचं अजून. मग तो म्हणतोय चल माझ्यासोबत, मी तुला जादूगारणी दाखव. अरे आंटी हिला ना माणूस बनवा ना अनेकदा. नाही मी नाही बनवणार. अरे मी छडी घेऊन जाऊ का. जा घेऊन. ठीक आहे. अरे किती छोटा आहेस तू, किती लई छोटा आहेस तू, तर खूप क्यूट आहेस तुला ना मी घरी सोडून येते. अरे आले बघा. अरे कसे रे. आता तो पळून गेला. तुला कसं भेटला हा मुलगा, तुला कसं कळालं. राक्षस माझ्यासोबत असतो मग सगळं करणारच की नाही. ते तर हायच. आता मी हिला घरी सोडणार. माझं बिट्टू आई. हा थँक्यू पेसा. तिचं नाव पेसा असतं. थँक्यू पेसा. युअर वेलकम आंटी. हा मग तो ना जातोय आपल्या घरी. व ते माणसं ना त्यांनी माणसं तिथं गोफ्यामध्ये राहतात, त्याला जेलमध्ये बंद करून सोडतात. मग त्यांनी
सगळं खुश खुश राहत होतात आणि त्या गुफाला तोडतात. तिकडे एक दुकान बनवतात मोठंवालं. सगळ्यांना खूप खायला मिळतं. सगळ्यांना खूप खायला मिळतं. सगळ्यांना खूप म्हणल्यावरती खूप खायला मिळतं. मॉरल ऑफ द स्टोरी इज कुणाला पण सतवायचं नाही, नाहीतर त्यांनीच त्याच्यामध्ये अडकून बसतात. थँक्यू. ओके, थँक्यू.